राम राम मंडळी, राम राम. आपलं नाव आहे भुजंगराव पाटील. आपण या गावचा सरपंच आहे आणि तुम्ही पाहता तुमचा आवडता प्रोग्राम ज्याचं नाव आहे पॉइंट्स व्हाईट ब्युटी. एकापेक्षा एक अप्सरा आली, पार्ड बाय 100 डिश वॉश बार. मंडळी, मराठी माणसाचा स्वभाव कसा असतो, दणदणीत. त्याची तब्येत कशी असते, खणखणीत. मग त्याचं मनोरंजन कसं व्हायला पाहिजे, असं झणझणीत. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलेलो आहेत लावण्याचा जंगी सामना. आणि त्यासाठी दोन्ही बाऱ्या इथं नटून तटून सज्ज झालेल्या आहेत. तेव्हा स्वागत करूया दोन्ही राण्यांचं, त्यांच्या कोरिओग्राफरचं आणि सर्व अप्सरांचं. हिथं आहेत 3 अप्सरा आणि हिथं आहेत 4 अप्सरा. म्हणजे ही फॅमिली कशी आहे माहितीये का, एकदम 100 फॅमिली, हेल्दी फॅमिली. वा वा वा. कसं आहे, कोणतं बी चांगलं काम करायचं की नाही त्यासाठी 4 बळ लागतात. 4. एक म्हणजे मनोबल, ते आमच्याकडे लय आहे. दुसरं म्हणजे मनुष्यबळ, ते पण आम्ही हाक मारली की लगेच उभं राहतंय. काय रे पांड्या, आहेस का? वय वय हायजी. नाही, तिथंच राहा. तिसरं असते अर्थबळ. आता आम्ही गावचे सरपंच म्हटलं ते आमच्याकडे आपसुक येतो. पण सर्वात महत्वाचं असतंय ते म्हणजे पाठबळ. आणि असं भक्कम पाठबळ आम्हाला ज्या व्यक्तीकडनं मिळतं, येळोवेळी मिळतं, त्यांचं आपण इथं स्वागत करूया. म्हणजेच कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. तेव्हा जोरदार टाळ्यां शिट्ट्या होऊन जाऊन दे. येते आमची सौंदर्यवती अप्सरा सुकन्या काळण. फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, घाटा घाटान उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली. रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. लांब रुंद पिकला बिघार, याची कुठवर ठेवशील निगा. सुरेख वस्तू म्हणजे आवातन जागा, याला कुंपण घालशील किती. जात चोरांची लई हिकमती, आपले आपण धरावी भीती. अर्ध्या रात्री घालतील घाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा. आणि लय झकास दिसतो तुम्ही, एकदम देखण्या. थँक्यू. एकच सवाल आहे, कुणीतरी आला आणि गेला, तो नेमका कोण येऊन गेला ते मला सांगा. आमच्या पांड्याला धावतो त्याच्याकडं. हा, नाही, सध्या तरी कोण नाही येऊन गेलं. कोण नाही ना? नाही नाही. आम्ही जाऊत नाही हो, इथं. हो. बरं, आपल्या बरोबर आणखीन कोण आहे माहिती का इथं? महागुरु सचिन पिळगावकर. त्यांना विचारूया का, कशी वाटली सर तुम्हाला ही लावणी आमची? एकदम फक्कड वाटली. थँक्यू सो मच. आज खरंच खूप छान दिवस आहे असं मला वाटतं, कारण आज लावणी स्पेशल आहे. लावणी हा शब्द निघाला लावण्यहून, तेव्हा लावणी करता सर्वात आधी जोरदार टाळ्या. सुकन्या, तुमचा परफॉर्मन्स सुरेख झाला. थँक्यू सो मच. तुमची कोरिओग्राफी सुद्धा खूप छान होती. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही
फार छान वापरल्यात. अर्थात तुमच्याकडे असा हिरा असल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी वापरू शकलात. एक छोटीशी गोष्ट नक्कीच सांगतो, जमिनीवरती जे 2 हात तुम्ही केले ना, ते खूप सुंदर होते. वा, ह्या नाजूक नाजूक गोष्टी नृत्याला अशा वर घेऊन जातात. या परफॉर्मन्सला माझ्याकडनं थँक्यू सो मच. थँक्यू. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 08 आणि पाठवा 57575 वर.